मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही, हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे। अरे नाही त्याच ठिकाणी तुम्ही आज आंदोलन करताय, पठण करताय ना, आंदोलन बोलू दे ना, बोलत नाही तर करणार कसं, भाषणच मुळामध्ये काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणे, पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे, मुळामध्ये हा शनिवारवाडा मराठा सम्राट पेशव्यांचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुख्यालय होतं पेशव्यांनी, हे विजयाचंच प्रतीक आहे। हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या विषयी ते काल बोलले की कुणी येतं मजार बांधतं, हिरवा रंग देतात, हे करतात, तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते 1936 मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत। जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत। त्याच्यामुळे 1936 पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात, हे त्यांना अशोभनीय आहे। ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांना लोकशाहीने अधिकार आहे, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते, परंतु मेधाताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही। पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळं आधीपासून आनंदाने राहत आहेत आणि राहणार आहेत। हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलेलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवारवाड्यात परवानगी द्यायची, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही, हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे। महाराज की त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला। अजून जर इतिहासात मी मागे गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल, पण मला हा काही वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही। परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा, कायद्याचं ज्ञान असून सुद्धा, विद्यार्थी घडवणाऱ्या असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे। माझी पोलिसांना विनंती आहे, तुम्ही जर खासदार मेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला, आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे, लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत सामंजस्यपणे भूमिका घेतलेली आहे। जर पोलीस यंत्रणा खासदारबाईला खतपाणी घालत असतील तर खासदारबाईसह पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचील, कारण का पोलीस असो, मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो, हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात।